हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारतातील कोणते राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए राजस्थान, बी जयपूर, सी पंजाब, डी हैदराबाद. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब. पंजाब राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न दुसरा आहे, कोणता भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? ऑप्शन ए युवराज सिंग, बी सचिन तेंडुलकर, सी राहुल द्रविड, डी महेंद्रसिंग धोनी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते. प्रश्न तिसरा आहे, भारतात कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? ऑप्शन ए यमुना, बी सावित्री, सी गोदावरी, डी गंगा. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी. गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न चौथा आहे, कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतींच्या मुख्य रंगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए जयपूर, बी आसाम, सी नागपूर, डी राजस्थान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयपूर. जयपूर या शहराला तेथील इमारतींमुळे मुख्य रंगांमुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा आहे, भारतातील कोणते राज्य 5 तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए पळशी, बी पंचगंगा, सी कर्नाटक, डी जम्मू आणि काश्मीर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. या राज्याला 5 तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 6वा आहे, भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए राजस्थान, बी गुजरात, सी कर्नाटक, डी महाराष्ट्र. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक. भारतात कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन हे घेतले जाते. प्रश्न 7वा आहे, संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन ए यमुना, बी गंगा, सी गोदावरी, डी कृष्णा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गंगा. गंगा नदी ही सर्वात लांब नदी आहे व पूर्ण भारतात वाहते. प्रश्न 8वा आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन ए नेमबाजी, बी कबड्डी, सी क्रिकेट, डी हॉकी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. प्रश्न 9वा आहे, भारतातील कोणते राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांची भूमी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी राजस्थान, डी गुजरात.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात। गुजरात या राज्याला उत्सवांची भूमी म्हणून ओळखले जाते। प्रश्न 10वा आहे भारताचे संविधान कोणी लिहिले? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी महात्मा गांधी, डी पंडित जवाहरलाल नेहरू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान हे लिहिले होते। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमचे किती उत्तर बरोबर आले हेही कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।